व्हिडिओ काढते. मीराबाईचा जागा येऊन द्या. आम्ही आलोय मीराबाईकडे आज तुळस न्यायला आणि आम्ही वर्ष झालं तुळस नेतो. मी वर्ष झालं ह्यांच्याकडून तुळसच नेते. मी वर्ष झालं मागा येते पण ह्या काय मला तुळस देणार. इकडे येते तिकडं कुठं लपाय लागले तर संपलं सगळं. मध्ये तर लय होतं किंवा ते काढते पेरूच. इथं पेरूचं झाड आहे. अजून कशाची झाड आहे ती मोगरा बिगरा लय कसलं सगळं खायचे. पलीकडे काय पेरूचं अलीकडे होय तो उंबराचं झाड आहे. मग एवढ्या उशिरा कसं काय दोन मग तसंच होतंय बघा माझं तसंच होतंय. हां कुणीकडे लागले लय लांब असतात काय. हां मला नेत जाऊ आता कधी होणार आहे चालू. म्हणते ना आता हितली बाई आहे ना त्यांना बोले. तिथली कोण त्यांचं काय घेणं देणं मला. मग मला यायचं त्यांची मला मर्जी. एवढ्या लांब कशी यायची. येईन की मी कशी सकाळी लवकर निघत तिथून 9 वाजता. 10 वाजता तर येतं इथं कोणाच्या गाडीला हात केला तरी. आता सोमवारपासून ह्यांना दिवसभरची शाळा सकाळची शाळा आहे ह्यांना. महिना झाला अजून शाळा 8 दिवस आहे. कशामुळे केलंय तसं. ते काय मतदानाचं नाही ते काही चाललेलं मम्मी बघते ना हात बघ लागले का मला कोण सांगायचं. तिकडे बघ की गप ना आम्ही धरतो. तिकडे बघ एकदा काय शाळा सोडून कसं जावं. भागेश्वर काकू दिसत ते. शाळा संपली त्यांच्या 8वीला 10वीला आता कसं जावं आपलं नाही. त्यांचं आलं ना आलं की ह्यांना हेच येड आहे. आम्ही येतोयच त्याच्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी पुढे असावं जाग्यावरच. मी तर जाग्यावर ना. मी तुम्हाला माहित नाही माझा ड्रेस कसला असते. वरी टॉप असतं काय काय पुढे ये वरी तिकडे कर किती जागा दिसतच नव्हतं. इन्स्पिरेशन बोलायला येत नाही पण बोलायची किती काय. बोलायची काय समोरचा शिकलेला माणूस बरोबर समजून घेते हिला हे म्हणायचं इकडे. त्याच्याशिवाय एवढी कळत नाही. हा आणि वरी टॉप असतो खाली पार्कर असतं. स्वयंपाक होत तसा ड्रेस. कुणाचाच नसेल तसा. स्वयंपाक होत तेच ड्रेस असतोय. खाली पण बघायला जाते परकर आहे का पॅन्ट आहे. वरचं बघितलं बाद झालं. तुम्ही बघत असता का नाही. काल का रात्रीच बघितलं. होय पहिला व्हिडिओ यांचा मला चॅटिंगला वरच येतोय. पोरांचा नाही बाई टाकलेला. फॉलो केलेला असेल ना. पोरं मोठी झाली होती. पहिला व्हिडिओ मला येतो पहिला. नंबर जोडायचं काय मग कसं करते ते. हा सगळ्या खबरीच्या आधी पहिला व्हिडिओ फॉलो केलेला असेल ना लेकरांनी त्याच्यामुळे पडतोय लगेच. म्हणलं आज आले तर तुळशीचं रोप न्यावं. माती बी न्यावं लागेल त्याच्या बरोबर. आता मातीला कुठं वावरात जाऊ. नाही ते गुडाचं नको पाहिजे. कुंडीत माती नको खाली. तिकडं नाही का तुझ्याकडे. तिथं कुठली हो माती. कुंडी आणली म्हणते. कुंडी आहे माती. माती आहे माझ्या. इतक्या दिवस शेलपटे मीराबाई पाणी आलं. जरा माती ठेवायची तिथं आता. बस झाली. दिसला दिली आता. दिसला आता काय लपून आता येते का नाही काय माहिती पण आता चिपकावं. दिसतात की. धरू का नाही बतावकडून जायची बाहेर. म्हणा हाय म्हणा हॅलो
काय हात तुटून जायची बाहेर आहे पण तशीच ठेवा मी मला लागली परत नेहमी. अगं हीच चूल करायला आणली होती मी घर. मी थांब मला हात देऊ का धुऊ दे. टाकून म्हणलं राहू द्या परत लागली तर. ते कोणाला आणायला लावली होती ना? बादली भरून नेलते, त्याची कवा लागली तर मग. ती भटीवरचा दिसे नाही का? त्याला आणायला लावली होती. चल चहा करते. मग चहा पिऊन आणायचा. चल की कवा यायचं? हे बघा चहा करायला लागल्यात. गेले आवरून चहा करणार. आमच्याकडे आधीच तर दूध नसते. काय नाव आहे गं ह्यांचं? कोणाचं? यांचं सचिन काका. सचिन. हे सचिन काका आहे, ते आमचे धीर आहेत, भाऊजी आहेत आमचे मोठे धीर आहेत. ह्यांचे आमचे मोठे पती. धीर आहेत. यांची पत्नी नाही, यांचे नवरे. हा. यांचे नवरे आहेत. ए, आंघोळ करायची का? चहा करू. आणि ह्या आमच्या मीराबाई आहेत. चला आणि इथं पिकू आहे. तर काय मीराबाई गोमतार आहे काय ते? गोमतार आहे काय ते? तर हाय गाईज, आम्ही आलतो आमच्या वस्तीवर तुळशीचं रोप न्यायला आणि दुसरं पण काय काम होतं, तर असं चालू होतो आम्ही. तुळशीचं पण रोप घेतलं आणि आता संध्याकाळच्या आम्हाला उशीर झाला, 7 वाजले त्या. सो आम्ही चाललो आहे घरी आता. तर आमच्या इकडचा असा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याने आमचं घर आहे. घर बघितलं असं ना बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे. इकडून आमचं वस्ती आहे एक आणि वस्तीवर आमचं घर आहे. तसं कडने आमच्या झाडी जंगल हे बघा, हे सगळं असं आणि इकडं घर आहे. म्हणजे बाकी सगळं झाडी जंगल सगळीकडून जंगल आहे आणि मध्ये घर आहे आमचं. इतकं भारी वाटतं ना, लय भारी वाटतं. आणि तिकडं खाली जर जायचं म्हणलं तर सगळं म्हणजे असं चिक्कूची बाग, सीताफळीची, पेरूची, नारळीची, आंब्याच्या, सगळ्या आमराई बन असं असल्यासारखं सगळ्या बागाच बागा आहेत. इकडं पण सगळ्या बागाच आहेत आणि असं सगळं जंगल आहे. आणि पण अशा सगळ्या वस्त्या आहेत नाही का जवळजवळ. म्हणजे इकडं आमचं घर जे का आमचं घर सोडून आम्ही गावात राहतो लांब, त्याच्यामुळे आमचं कधी काही काम असेल तर आम्ही घरी येतो. तर तुळस न्यायची होती मला घरून, तुळस घेतली, माती पण तिथूनच घेतली आमच्या जाऊबाईने ठेवलेली. आणि तुळस मला नव्हती, लई दिवस झालं तुळस माझी मोडली होती. म्हणजे वरती गॅलरीवर आहे पण ती वरती जाणं होत नाही ना, त्याच्यामुळं घरात खिडकीत तुळस मांडायची. ठीक आहे. तर जर तुम्हाला जंगलातले आमच्या इकडचे व्हिडिओ छान छान जर बघायचे असले ना तर तसं सांगा मला कमेंटमध्ये, तर ते पण मी व्हिडिओ दाखवन. कसला भारी मोर ओरडते, मोर ओरडतोय आतमध्ये बघ. आवळ्याची बाग होती पहिले, ही आवळ्याची मोडली आणि कशाची केली आता सर. चल. आणि इथं तार कंपाऊंड आहे ना, हे सगळं सरकारी आहे, मनीभाई देसाईचं. आतमध्ये आम्ही पहिले इकडे सरपणाला यायचो. तर चला, आणि तुम्हाला लय भारी भारी अशी जंगलं बघायला भेटणार आहेत आमच्या इकडची. सर मागं सर नाही, पुढचा व्हिडिओ काढते. तर हे असा आमचा रोड आहे आणि इथं आहे मोठं कुणाचं तरी गार्डन आहे. त्याला काय माहीत नाही मला, पण आहे. सो इथं फुलाची झाड आहे ते अशी मस्त, इथले छान वाटतात फुलं. इथं गुलाबी आहेत, आपलं केशरी आहेत आणि ही पिवळे आहेत. कोणाचा? शंभूचा आहे, मला वाटलं माझा. कसली भारी फुलं आहेत ना, भारी वाटतात फुलं इथली. पिपी म्हणजे आमच्या वस्तीवरच्या सगळ्यांना माहिती आहे हो, मी व्हिडिओ बनवत चालत असते येडं चाळा करीत. हां चल. तुळस घेतली, माती घेतली, ह्यांच्या हातात दिलेली. आता ती मला टकुऱ्यावर घ्यावं लागते काय? हां, गाडीला हात करायला आपल्या बापाची काय? आवळ्याची झाड आहेत, आवळ्याची इकडं आहेत. इकडं कशाची म्हणतात त्याला, विळूची झाड आहेत, इळूची मोठी मोठी इळूची झाड आहेत. आणि इथं मोठी अशी डिप्पी आहे. तर चला बाय, ब्लॉग कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. मी इथंच थांबवणार आहे, पुढचं जास्त नाही काढणार, कारण आता काय घरी जाणार आहे. घरचं तर तुम्ही कंटिन्यू बघतायच. म्हणलं इकडचं झाडी जंगलातलं आमच्या इकडचं लोकेशन कसलं भारी आहे ते दाखवावं म्हणलं. ठीक आहे. तर चला, असं छान छान लोकेशन बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट
तरी पुढे तर हां, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या आयुष्याचा संघर्ष स्टोरी सांगायला चालू केलेले. तर 2 दिवस काही कारणामुळं गॅप पडलेला आहे, कारण मी आजारी होते. त्याच्यामुळे अवतारावरून कळतच असून तुम्हाला, मी खरंच आजारी होते. आणि आजारी असल्यामुळं मला काय तेवढं बोलायला पॉसिबल झालं नाही. तर उद्याच्याला टाकते. उद्यापासून कंटिन्यू करा. चला, बाय बाय. लेकरं हातात घ्यायला तुळस कटाळायला लागली म्हणून मी टपुऱ्यावरच घेतली. डोक्यावर घेतली, डोक्यावर म्हणलं हातात बी द्यायला लागेल, काहीच नाही. आम्ही पहिले ह्या रोडनी टकुऱ्यावर असा बाजार घेऊन जायचो. आम्ही डोक्यावर बाजार घेऊन जायचो. लई छान वाटायचं. आमच्या आजी आणि मी असा डोक्यावर आमचं दळण असायचं, बाजार असायचा, किराणा, भाजीपाला आठवड्याचं जेवढं लागेल तेवढं असं डोक्यावर घेऊन चालायचं. आम्ही ह्या रोडनी चालत जायचो. आणि ते लई भारी वाटायचं. असं वाटत नव्हतं की आम्हाला गाडी नाही, आम्हाला असं तसं असं वाटत नव्हतं. भारी वाटायचं आम्हाला. तर मी ते स्टोरीज सांगणारच आहे तुम्हाला. चला, बाय.